हॅलो, नमस्कार सर्वांना. सर्वांना जय श्रीराम. खरं तर मला माहीतच नव्हतं की हैदराबादमध्ये पण इतकी छान प्रकारे रामनवमी ही साजरी करतात. जसे आपल्या महाराष्ट्रामध्ये साजरी करतात तशीच एकदम शांत अशी आणि एकदम मस्त जसे आपल्या महाराष्ट्रामध्ये करतात ना, तसेच हे लोक पण खूप मस्त अशी रामनवमी साजरी करतात. कुठलाही गोंधळ नाही, दंगा नाही, भांडणं नाही, एकदम शिस्तबद्ध पद्धतीमध्ये रामनवमी इथे साजरी केली जाते. कोणालाही काही दुखापत होणार नाही याची सर्वपणे दक्षता घेतली जाते. आणि मला एक दादांनी कमेंट केली की ताई तिकडे पण रामनवमी साजरी करतात का, नक्की सांगा आणि कशा प्रकारे करतात ते आम्हाला व्हिडिओ मार्फत सांगा. तर म्हटले चला, इतकं तुम्ही जर सांगताय तर करावं तुमच्यासाठी काहीतरी, म्हणून मग आम्ही तुम्हाला तर माहिती मी फौजी वाईफ आहे आणि शक्यतो आम्हाला कॅन्ट बाहेर पटकन जाता येत नाही, पण थोडा वेळ काढून आम्ही गेलो होतो आणि खरंच खूप मस्त वाटलं. तर तुम्ही पण हा व्हिडिओ नाही का शेवटपर्यंत बघत राहा. खूप मज्जा मस्ती येणार आहे तुम्हाला. व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा आणि इतकं आनंदीदायी वाटणार आहे ना. आणि तुम्ही अजून चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की लाईक करून सबस्क्राईब करा. राम नावात खरंच इतकी शक्ती आहे. फक्त एकदा मनापासून जय श्रीराम म्हटलं तरी मन शांत होतं. आणि म्हणूनच आम्ही काल रात्री गेलेलो बरं का. हा व्हिडिओ मी आज शेअर करते तुमच्यासोबत. तर आम्ही काल रात्री गेलो होतो हैदराबादमध्ये. रामनवमी साजरी करताना आम्ही अनुभवली आणि खरंच सांगते तो अनुभव शब्दात सांगणं खूप कठीण, पण आज मी तुम्हाला तो पूर्ण अनुभव दाखवणार आहे. रात्रीचं वातावरण हैदराबाद सिटी फुल लाईटमध्ये झगमगत होते. बघू शकता सगळीकडे नाही का रामाचं पूर्ण असं चित्र वगैरे हे केलेलं आणि सगळं लाईटिंगमध्ये त्यांनी आकर्षित केलं होतं एकदम. बघू शकता तुम्ही हे राम मंदिरच आहे इथे आणि त्या मंदिराजवळच खूप असं केलं होतं. जेवणं वगैरे पण होते, पण आम्ही थोडा उशिरा गेलो होतो. आम्ही एवढं लवकर गेलो नव्हतो, आम्ही लेट गेलेलो. प्रसाद वगैरे तोपर्यंत त्यांचं वाटप वगैरे झालेलं आणि रात्रीचा कार्यक्रम होता त्यांचा. जसं की पालखी वगैरे निघलेली रामाची आणि हे होतं, DJ होता, काही नाच करत होते, वारकरी संप्रदाय होते. खूप मस्त होतं एकदम. रस्त्यावरची गर्दी, पण त्या गर्दीतही एक वेगळंच पॉझिटिव्ह एनर्जी जाणत होती. सगळीकडे जय श्रीरामचे घोष ऐकू येत होते. आता पुढे आलो आम्ही, बघू शकता तुम्ही मंदिरापासून पुढे आलो आणि सगळ्यांनी वेगवेगळे असे नाही का आकर्षित असे मुखवटे केले होते आणि मस्त दिसत होते. बघू शकता तुम्ही पण. आपल्याला काही ही भाषा कळत नाही, पण खूप छान वाटतं ऐकायला. कुठलीही भाषा असू द्या, प्रत्येक भाषेमध्ये एक वेगळा उत्साह असतो. तसंही आम्हाला तेलुगू भाषा वगैरे समजत नाही, पण खूप छान वाटते. आणि इकडचे लोक पण सगळे चांगले आहेत. आपल्या जसं आपण म्हणतो की बाहेर पडल्यानंतरचा हे चांगलं नाही, ते चांगलं नाही, पण आपल्यावरती आहे. आपण दुसऱ्यांशी जसे वागू तसेच ती लोक पण आपल्यासोबत वागत असतात. त्यामुळे नाही का सर्वांसोबत आपण चांगलं वागलं पाहिजे. तर बघू शकता वेगवेगळे मुखवटे केले होते. इथे हनुमान स्वारींचं पण मुखवटा होता. बघू शकता खूप भारी वाटत होतं. आम्ही हे सगळं बघत आलो, म्हटले तुमच्यासोबत शेअर करावं. तर बघा तुम्ही, आणि तुम्हाला पण हा व्हिडिओ माझा कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा. हा
लहानच मुले आहेत तरी पण एकदम परफेक्ट असं नाही का तान मृदुंग ते वाजवत होते आणि टाळांच्याच याच्यावरती ते नाचत वगैरे होते. टाळांच्या आवाजावर तिकडे बघू शकता तुम्ही रामाची मूर्ती वगैरे पण किती छान अशी सजवलेली आहे. मग कीर्तन वगैरे त्यांचं झालं आणि मग नंतर निघलेलो आम्ही तिथनं, कारण पावसाचं पण वातावरण झालेलं. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटद्वारे सांगा, कमेंट करायला विसरू नका. आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण आम्हाला तर लागली होती आता पुढे ट्रॅफिक. मग कसं तरी आम्ही रस्ता काढत निघलो. बाय.